मी आता 4-5 जिल्ह्यांचा दौरा केला. तिथं मी लाडक्या बहिणींना, माझ्या माता मायमाऊलींना विचारत होतो. तर बहुतेकांनी ई-KYC केलेली आहे. कुठंतरी हा जनतेचा पैसा आहे, सरकारचा पैसा आहे, चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये. जो लाभार्थ्याला द्यायचा तो त्याच्या अकाउंटला जावा, म्हणून या सगळ्या गोष्टीचा वापर करून आता मागे देखील आपण ज्यावेळेस एखाद्या योजनेत पैसे देत होतो त्यावेळेस ते त्यांच्या हातामध्ये आपण द्यायचो. पण नंतर माहिती घेतली तर त्याच्यामध्ये काही लाख नावं कमी झाली, काही जण मयत असतात परंतु त्यांची नावं काढलेली नसतात. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याकरता ई-KYC सुरू केली. आपणच नाही, देशात सगळीकडे सुरू झालेली आहे. अशामुळं बऱ्याच अंशी आता ग्रामस्थांना पण हे कळायला लागलेलं आहे. त्यांना जरी माहिती नसतं. हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, ब्रेकिंग न्यूज. अजितदादा पवार यांचा मोठा आदेश. अजितदादा पवारांनी दिलेल्या सूचना. लाडक्या बहिणींनो, अजितदादा पवारांनी ई-KYC बाबत मोठ्या सूचना दिलेल्या आहेत. सोबतच 15वा आणि 16वा हप्ता कधी भेटणार आहे याबद्दलही अजितदादा पवारांची मोठी घोषणा केलेली आहे. सरकारमार्फत असे आदेश देण्यात आले, ज्या बहिणींची ई-KYC झालेली आहे त्याच बहिणींना हप्ता मिळणार आहे. पण लाडक्या बहिणींनो, हे जे हप्ते असणार आहे ते ई-KYC चे ते तुम्हाला नोव्हेंबर नंतर मिळणार आहे, म्हणजे दिवाळी नंतर मिळणार आहे. मग आताचा जो 15वा आणि 16वा हप्ता आहे, 15वा आणि 16वा जो हप्ता आहे याबद्दल अजितदादा पवारांनी एक मोठं वक्तव्य दिलेलं आहे की लाडक्या बहिणींनो, तुम्हा सर्वांना सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र दिला जाणार आहे आणि सोबतच ई-KYC केल्यानंतरच किंवा झाल्यानंतरच तुम्हाला दिवाळी नंतरचे हप्ते मिळणार आहे. मोठे वक्तव्य केले आहे कोणी? अजितदादा पवारांनी. लाडक्या बहिणींना तुम्ही सांगा, कारण 15वा आणि 16वा हप्ता ज्या बहिणींना भेटणार आहे, ज्या बहिणींना 14वा ऑगस्टचा हप्ता भेटलेला आहे, बरोबर, 14वा म्हणजे ऑगस्टचा हप्ता ज्या बहिणींच्या अकाउंटला जमा झालाय त्या बहिणींना 15वा आणि 16वा हप्ता भेटणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींची पडताळणी झाली होती ई-KYCच्या अगोदर त्या बहिणींना सुद्धा 15वा आणि 16वा हप्ता भेटणार आहे. अजितदादा पवार यांचे मोठं वक्तव्य आले. सोबत आपल्या आदित्य तटकरे मॅमचंही वक्तव्य आलं. सोबत महाराष्ट्राच्या ज्या लाडकी बहीण योजनेचे आपण जनक म्हणतो, कोण? आपले उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा तर डायरेक्ट तारीखच जाहीर केली आहे. या तारखेत जमा होणार. बघा लाडक्या बहिणींनो, 15वा आणि 16वा हप्ता एकत्र भेटणार आहे. दिवाळी आणि दसऱ्याच्या अनुषंगाने लाडक्या बहिणींनो, तुम्हाला 15वा आणि 16वा भाऊबीजेची ओवाळी भेटणार म्हणजे भेटणार. स्वतः महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे आणि आपले महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार यांची घोषणा आहे की ज्या बहिणींना 14वा हप्ता भेटलेला आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला 14वा हप्ता भेटला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच लाडक्या बहिणींनो, तुमची ई-KYC झाली का ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून आपल्याला जो लाभ आहे तो कधीच बंद होणार नाही. लाभ तो कंटिन्यू चालून राहील. ज्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळाला त्यांना 3,000 रुपये, ज्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळाला नाही त्यांना 4,500 रुपये, ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळाला नाही त्यांना 6,000 रुपये आणि ज्या बहिणींना जून पासून हप्ते मिळाले नाही त्यांना 7,500 रुपये देणार असल्याचं कबुली महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे. तर ही काय आहे, काय घोषणा आहे, काय नाही, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सबूत सहित दाखवणार. लाडक्या बहिणींनो, जर व्हिडिओला पहिल्यांदा आला असेल तर व्हिडिओला नक्की बघा, शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की अशी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणीच देत नाही. तर चला लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगतोय की सप्टेंबरचा महिना, आजचा जर तुम्ही तारीख बघितली 30 तारीख, बरोबर, 30 तारीख, अजूनही GR आलेला नाहीये. सरळ सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्री साहेबांनी, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की GR येणार नाही, सप्टेंबर महिन्यामध्ये GR येणार नाही. त्यांनी सरळ सांगितलं जर GR येणार आहे तर 1 ते 3 या तारखांमध्ये येईल. 1 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर ते 3 ऑक्टोबर या इन बिटवीन तोपर्यंत तुम्हाला काय देणार आहे? GR देणार आहे. जर लाडक्या बहिणींनो 1, 2, 3 मध्ये म्हणजे ऑक्टोबर 1, 2, 3 मध्ये जर GR आला तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या अकाउंटला 6 ते 9 या तारखांमध्ये किंवा 6 ते 10 या तारखांमध्ये पैसे येण्याची दाट शक्यता आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी दिलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणी अपात्र होत्या जून पासून त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि आपला जिल्हा सांगावा. ज्या बहिणी जुलै पासून अपात्र होते त्यांनी आपलं नाव आणि जिल्हा सांगावा. ज्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळाला आहे त्यांनी सुद्धा सांगावा. आणि ज्या बहिणींची आता KYC झाली आहे, ज्या बहिणी अपात्र होत्या आणि पात्र होत्या, 14वा हप्ता ज्यांना भेटला त्यांनी आपलं नाव आणि आपला जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगावा, कारण की माहित पडेल की कोणत्या बहिणींना भेटलेला आणि कोणत्या बहिणींना भेटलेलं नाही आहे. हे कधी मिळणार आपल्याला? 6 ते 10 या तारखांमध्ये. म्हणजेच काय लाडक्या बहिणींनो, तुम्हाला दसरा आणि सोबतच दिवाळीचं गिफ्ट तुम्हाला दिलं जाणार आहे. म्हणजेच 15वा व 16वा हप्ता एकत्र वाटप दिला आहे. तुम्हाला भाऊबीजेचे एक्स्ट्रा पैसे दिले जाणार नाही, पण 2 हप्ते तुम्हाला एकत्र दिले जाणार आहे. ही खुशखबर आहे लाडक्या बहिणींनो आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत या खुशखबरीला पोहोचवा. बघा, अजितदादा पवारांचे मोठे वक्तव्य, लाडकी बहीण योजनेसाठी ई-KYC अनिवार्य का? आपले जे अजितदादा पवार यांनी सरळ स्टेटमेंट दिलेलं आहे. काय लाडक्या बहिणींना सूचना दिलेल्या आहेत की जर तुम्हाला दिवाळी नंतर हप्ते पाहिजे असतील तर लाडक्या बहिणींनो, अजितदादा पवार यांनी सरळ सांगितलं तुम्हाला ई-KYC करावं लागेल.
ही केवायसी करावी लागेल. बघा 29 न्यूज आहे, बरोबर, संध्याकाळी 5:09 जी न्यूज आहे. तर लाडक्या बहिणींनो समजून घ्या, ज्याही बहिणी पात्र होत्या, ज्याही बहिणी अपात्र होत्या, सगळ्याच बहिणींनी सरसकट ई केवायसी करायची म्हणजे करायची. भलेही तुम्ही घरामध्ये 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत असाल, काही हरकत नाही, ई केवायसी करून ठेवा. बघूया पुढे काय होतं. त्यानंतर बघा, अजितदादा पवारांनी लाडकी बहीण योजना ई केवायसी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेली होती. यस, या योजनेच्या माध्यमातून लाखो पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत मागील काही महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांना मिळाले आहेत. मात्र आता लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला. लाडकी बहीण योजनेचे लाभ घेण्यासाठी आता लाभार्थ्यांना ई केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. म्हणजे कंपल्सरी तुम्हाला सूचना दिलेल्या अजितदादा पवारांनी की तुम्हाला ई केवायसी करायची म्हणजे करायची आणि करून घ्या लाडक्या बहिणींनो. ज्या बहिणीची झाली कमेंट बॉक्समध्ये सांगा, ज्या बहिणीची नाही झाली त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा की आमची होत नाही, काय इश्यू आहे ते सुद्धा आपण सरकारकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करू. ई केवायसी न केल्यास लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही, अडचण येऊ शकते. म्हणजे सरळ आदेश आहे, जर तुम्ही ई केवायसी केली नाही तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला दिवाळी नंतरचे पैसे येणार नाही. तुम्हाला हे 15वा आणि 16वा हप्ता मिळेल, पण दिवाळी नंतरचे तुम्हाला पैसे येणार नाही जर तुमची ई केवायसी योग्य झाली नाही तर. यावर आता राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रतिक्रिया देत लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी अनिवार्य केली आहे का याबाबत सांगितलेले आहे. बघा, मी आता 4-5 जिल्ह्यांमध्ये आता मी स्वतः लाडक्या बहिणींनो मराठवाडा जिल्ह्यामध्ये गेलो होतो पाहणी करायला. तर पाहणी करताना भयंकर, पुणे मी पाहणी करण्यासाठी नव्हतो गेलो, ऍक्च्युअली मी दुसऱ्या कामासाठी गेलो होतो, पण मी तिथे पाहून आलो की भयंकर पाऊस आलाय, भयंकर म्हणजे भयंकर, आणि त्याच्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि सगळं पाण्याखाली आहे. मी तिथे लाडक्या बहिणींना विचारलं असता मला समजलं की बहुतेक लाडक्या बहिणींनी ई केवायसी केलेली आहे, म्हणजे मॅक्झिमम बहिणींनी केलेली आहे. कुठेतरी हा पैसा सरकारचा आणि जनतेचा आहे, त्यामुळे पैसा चुकीच्या पद्धतीने जाऊ नये. जो लाभार्थ्यांना द्यायचा होता तो लाभार्थ्याच्या खात्यात जमा व्हावा, सर्व गोष्टींचा वापर करण्यात येत आहे. आता मागे देखील आपण योजनेचे पैसे देतो, आता काही जण मयात असतात, म्हणजे काही जणांची डेथ झाली पण त्यांची नावे कमी केलेली नसतात. असे अनेक कारणे आहेत, त्यासाठी ई केवायसी सुरू केलेली आपणच नाही तर देशात सगळीकडेच ई केवायसी सुरू आहे. याबाबत नगरमध्ये जागृती झालेली आहे, असं अजितदादा पवारांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, ते काही लाभार्थी आहेत चुकीच्या पद्धतीने लाभ घेतात, म्हणून ते असं व्हायला नको, चुकीच्या पद्धतीने कोणी लाभ घ्यायला नको, म्हणून अशा पद्धतीची ई केवायसी केली असं अजितदादा पवारांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री आदित्य तटकरे यांनी काही दिवसापूर्वी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट टाकत मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेची पारदर्शकता सूचना प्रदान देण्यात असले म्हणून सर्व लाभार्थ्यांनी ई केवायसी करा असं सांगण्यात आले आहे. बघा लाडक्या बहिणींनो, पुन्हा तुम्हाला सांगतोय, खुश खबर देतोय, महाराष्ट्रामध्ये कुठेच दिले जाणार नाही. मीच एकटा असेल की तुम्हाला सांगत आहे, 15वा आणि 16वा हप्ता तुम्हाला एकत्र देणार आहे. दिवाळीची भेट तुम्हाला एकत्र मिळणार आहे. ज्या बहिणींना ऑगस्ट हप्ता मिळालाय कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्यांना 3000 रुपये मिळणार आहे. ज्या बहिणींना 14वा हप्ता मिळालेला नाही त्यांना 4500 रुपये मिळणार आहे. ज्या बहिणींना 13वा हप्ता मिळालेला नाही त्यांना 6000 रुपये, ज्या बहिणींना 12व्या हप्त्यापासून मिळाला त्यांना 7500 रुपये दिले जाणार आहे. लाडक्या बहिणींनो, सरकारचा सर्वात मोठा निर्णय आलेला आहे. सरकारने सांगितलंय 6 ते 10 ऑक्टोबरच्या मध्ये लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे टाकणार आहे, असं आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी नमूद केलेलं आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, ही अत्यंत महत्वाची न्यूज आहे, सर्वात मोठी न्यूज आहे, ब्रेकिंग न्यूज आहे. तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा. 3000, 4500, 6000 आणि 7500 रुपये तुम्हाला भेटणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत ही माहिती पोहोचवा, सपोर्ट करा, जेणेकरून एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन महाराष्ट्रातील संपूर्ण बहिणीपर्यंत पोहोचेल. आणि लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही व्हिडिओच्या पहिले बघितलं असेल, अजितदादा पवारांचं वाक्य सुद्धा हेच आहे की मिळणार म्हणजे मिळणार, मिळणार म्हणजे मिळणार. चला तर मग थांबतोय, भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.